गाइस व्हॉट्सअप कसं काय नमस्ते। आता मी न्यू व्हिडिओ चालू केली आहे आणि आज नाईटला मी आलो आहे सप्त्यामध्ये जागरण करायला आणि सेवा घ्यायला। तर तुम्ही तोही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू, तो तुम्ही तो व्हिडिओ बघा, मजा येईल। तुम्ही बघू शकता एवढी गर्दी झाली आहे, कारण का शूटचा एक व्हिडिओ काढणार मस्तपैकी आणि त्याआधी ते रेडी करतात की कोण कोण येणार व्हिडिओमध्ये आणि कसं काय करायचं। ते बघा शॉर्ट सांगतात राजूभाई, तेजा भाई कसा आहे? श्री स्वामी समर्थ। दोन शब्द बोला। सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ केंद्र दिवागाव यातर्फे आयोजित सप्ताह स्वामींचा अखंड हरिनाम जप सप्ताह आणि त्या सप्त्यानिमित्त आम्ही जमलेले सर्व माझे मित्रमंडळी, तर आम्ही या ठिकाणी आता रात्रीचे बरोबर 2 वाजलेले आहे आणि प्रहर सेवा या ठिकाणी नियोजन झालेलं आहे आणि आम्ही एवढे आतुर झालेले आहेत की कोणाला विना घ्यायचा आहे। माझा मित्र त्या ठिकाणी तेजस, त्याला स्वामी सारामृत वाचण्याची खूप इच्छा असते, तो वारंवार तिथे जात असतो। या ठिकाणी माझ्या उजव्या राईट हँडला बसलेला आहे प्रणव टाटे, या ठिकाणी तो वारंवार सेवेचा लाभ घेत असतो। तर माझी विनंती आहे आणि माझ्या राईट हँडला स्वामी भक्त असे साहिल पाटील या ठिकाणी ते देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील माझ्या सर्व मित्रपरिवारांतर्फे खूप खूप अभिनंदन। प्रणव भाई, तुम्ही पण 2 शब्द बोला असं आम्हाला वाटतंय, तर 2 शब्द सांगा। हे घ्या। आज हा जो सप्ताह आहे, ह्या सप्त्याला आज पूर्ण 13 वर्ष झालेली आहेत आणि ह्या मार्गात येऊन मला एक 4 वर्ष झालेले आहेत पूर्ण, आणि ह्या 4 वर्षात आज महाराजांनी भरपूर काही अनुभव दिलेले आहेत। भरपूर काही म्हणजे कठीण प्रसंगातून एकदम वर काढलेला आहे महाराजांनी। आणि मी काय बोलतोय, आता एवढं वर्ष तुम्ही 4 वर्ष होतात, त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी सांगा, 1-2 तुम्हाला जे आठवण आहे प्रसंग। असे आता मध्ये आपलं जॉबचं चालू होता आमचं, तर जॉब भेटत नव्हता, काय नव्हतं, तर त्यासाठी मला काही सेवा केली लगेच, आणि महाराजांनी लगेच आम्हाला प्रसिद्धी दिली। याबद्दल बस एवढेच बोल। गाईस, तुम्ही आता बघितला की रात्रीची मजा वेगळी असते। या व्हिडिओमध्ये तुम्ही समजला असा किती लोक असतात, आणि आता आम्ही जर एक व्हिडिओ शूट करत होतो त्याच्यात एवढे जण जमली, आणि प्लस सेवेकर असतात स्वामींची सेवा करायला पुरा रात्रभर। तुम्ही याल ना तर तुम्हालाही समजेल की रात्रीचं जागणं आणि त्याच्यात पोरांमध्ये एकत्र येणं, काम करणं, ते मजा खूप वेगळी असते। आमच्यासोबत आहे निकेतन दादा, तुम्ही जरा 2 शब्द बोला की जवळपास या सप्त्याला 13 वर्ष झाले। 2012 पासून इथं आम्ही सुरुवात केली होती आणि त्या टायमाला मुलं बघितली ना, एक जवळपास 10-12 मुलं असत, बरोबर ना विशाल? आणि त्याच्यानंतर आज तुम्ही बघू शकता 13 वर्षानंतर आता इथं मुलांचा असा जनसमुदाय जमला आहे, जवळपास 100 मुलं तरी इथं असतील। आणि सर्वांना असं म्हणजे कोणी आम्ही बोलवत नाही, सर्व स्वतःहून सेवा करण्यासाठी स्वतः येत असतात। आणि मला माहिती आहे पुढच्या आता येतील जे पुढचे पण वर्षी सप्ताह जे कंटिन्यू चालू होतील, अजून हा क्राऊड वाढेल। आणि आम्ही पण सर्व मुलांना आम्ही आवाहन करतो की तुम्ही या आणि आमच्या गावातली, आमच्या केंद्राची मजा बघा। यंग मुलं असतील, त्याच्यापेक्षा थोडीशी आपली तरुण अजून मुलं आहेत, आणि वरिष्ठच्या मदतीने पूर्ण गावातला जो आमचा मित्रपरिवार आहे त्यांच्या वतीने आम्ही इथं सेवेकरी म्हणून इथं काम करत असतो। पण तसंच हा अखंड तुम्ही जे बघत असणार, जो अखंड सप्ताह चालू आहे, तुम्हीला सारामृत चालू आहे, जपमाळा चालू आहे, तर त्याचं खंड न पडू त्यासाठी पूर्ण जबाबदारी घेतली आहे ती पूर्ण सर्व यंग ग्रुपने घेतलेली आहे।
इथे जवळपास तुम्ही बघत असतात जवळपास 50 ते 100च्या घरामध्ये सर्व मुलं असतात आणि सर्व गुण्यागोविंदाने एन्जॉयमेंट करत एकदम करत असतो. बघा तुम्ही आता आम्ही हे सर्व खात आहोत, शेंगा, नाश्ता, चहा पाणी, चहा कॉफी, म्हणजे कोणाला जे यंग मुलं असतात कुठल्याच गोष्टीत का नाराज होऊ कामा नये या पद्धतीने आणि पूर्ण एन्जॉयमेंटमध्ये करत असतो. स्वामींचा पण आम्हाला पूर्णपणे आशीर्वाद आहे आणि हा सप्ताह अजून पुढं मोठा कसा होईल याचाच आम्ही नेहमी विचार करत असतो. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. हॅलो गाईज, माझ्यासोबत आहे प्रितेश बिरकुटे. हाही यूट्यूबर आहे, तुम्ही यांचे व्हिडिओ यूट्यूबला बघू शकता. हाही ब्लॉग बनवतो. प्रितेश, तुला काय 2 शब्द बोलायचे आहे का? नक्की कदम साहेब, मी तुमच्या यूट्यूब चॅनलचं हार्दिक स्वागत करतो. थँक्यू सो मच. आम्ही आत्ता स्वामी सेवेमध्ये आहोत. मग तुम्हाला त्याला दाखवलंच असेल की स्वामी सेवा कशी करतो किंवा त्यांचे ब्लॉगसुद्धा बघितले असतील. तर नक्की या स्वामी सेवेमध्ये खंड पडू नये म्हणून आम्ही प्रत्येकजण रात्री सेवेला येतो. आता रात्रीची प्रहर सेवा चालू आहे. ही सेवे केल्याने बरेच फायदे भेटतात आपल्याला. असे दररोज आपल्या सप्ताहामध्ये वेगवेगळ्या सेवासुद्धा होतात, याग होतात, यज्ञ होतात. माझ्या चॅनलसुद्धा आहेत किंवा ह्याच्या चॅनलसुद्धा यांनी टाकले असतील तर ते तुम्ही नक्की बघा आणि प्रत्येकाला सपोर्ट करा. जसा मलाही करतात तसं ह्यालाही सपोर्ट करा. ह्याची मी लिंक आहे ती माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकणार, तर तुम्ही नक्की जाऊन त्यांचा व्हिडिओजही बघा, कारण का डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकून देणार आहे. तर नक्की आणि पहिल्या गोष्ट पहिले चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे आम्ही यूट्यूबवर लोक जे नवीन नवीन व्हिडिओ बनवू ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही प्रत्यक्ष ते आमचे अनुभव तुम्ही अनुभवणार आणि तुम्ही सुद्धा या स्वामी सेवेला रुजू होणार. आणि असे सगळेच व्हिडिओ आम्ही बनवतो लागेल. लाईक ब्लॉगिंग करतो, लाईक आम्ही फूडिंग करतो, आणि खूप सारे व्हिडिओज येतात तेही तुम्ही बघा, कारण का तुम्ही बघितल्यावर तुम्हाला समजेल की खरं काय असते, मजा काय असते. तुम्हाला आयडिया येईल की ह्या प्लेसवर आम्हाला जायला पाहिजे. हां, बरोबर ना? की तुम्ही सबस्क्राईब करा. आत्ता जर तुम्ही सपोर्ट केला तर याच्यापुढे तुम्ही अधिक चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत भेटायला येतील. सो नक्की आता कदम साहेब भेटूया. सांगतील. येस, आणि भेटूया आपण. आणि आता कंटिन्यू व्हिडिओ राहील, पुढे एंड तक बघा मग. ठीक आहे, चला, थँक्यू. हॅलो गाईस, तुम्हाला आता मी रात्रीची सेवा दाखवतो, स्वामींची सेवा कशी करतात ती. तर चला माझ्यासोबत, तुम्हाला एक एक करून सेवा दाखवतो. तुम्ही बघू शकता राजू दादा रात्रीचे सेवेकरी अध्यक्ष, आणि आता हे सांगतील एक एक करून सेवा कशी घेतात, काय घेतात ते. निकेत पाटील विनोदा. होता दुसरा तू वाचला का बघा, तुम्ही वाचायला जावा. अनिश पटेल, तुम्ही मालीवर जावा. बघू शकता सेवा घेण्यासाठी किती लाईन आहे. लागेल बोला. मी आता वर जाऊन एक एक सेवा दाखवतो, तर चला माझ्यासोबत. ही माळ जप, ही स्वामींचे पुस्तक, स्वामी चरित्र, ही विना, ही विना बोलतात, ही स्वामी चरित्र हे पुस्तक, आणि हा माझ. राजू दादाने खास मित्र. काय बोलायचं तुला राजू दादा? माय फ्रेंड राजू पाटील, स्वामी सेवेकरी. तुम्ही आता बघितलात की स्वामींची सेवा अशी घेतात, अशी करतात, मजा येते. आणि लाईनी बघितला किती पोरं असतात ते. तर आता पुरं कंटिन्यू व्हिडिओ चालू आहे, तुम्ही बघा.
हॅलो गाईस, मी आता जस्ट सेवा करून आलो. खूप चांगलं वाटलं. तर खरंच शांती वाटते मनापासून आपण सेवा करतो तेव्हा. आणि तुम्ही बघू शकता की बाकीचे लोकही सेवासाठी किती वाट बघतात की आमचाही नंबर आहे, आम्हीही सेवा करू. आणि शकता की दादा रात्रीचं जेही नाश्ता असतं हे दादाच असतात आणि बाकी लोक पण असतात. तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, तुम्हाला जेही खाणं, जे चाय कॉफी जे काय पाहिजे ते दादाच बघतात. गुड मॉर्निंग गाईस. कारण का 4:30 वाजलेत मॉर्निंगचे. आणि जे आम्ही होतो रात्री ते आता 4:30 वाजेपर्यंत. तर आता मी सगळे घरी चालले आहेत आता, कारण का लेडीज लोक आले आहेत सेवे करायला. ते तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलं असाल. तर आता मी तेच सांगतो की आम्ही जेव्हा जे सगळेजणं ज्यांनी सेवा घेतली, या सगळे खूप जणं काम करत होते. सगळ्या हर छोट्या छोट्या गोष्टीला ते मनापासून करून त्यांनी खरंच खूप घेऊन पण आणि थोडी एन्जॉयमेंट व्हिडिओज हे ते. तर खरंच असा टाईम निघून गेला की समजतच नाही. तर खरंच हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.